रामकृष्ण हरी. तर कसं आहेत आपण सर्वजण. तर आज आहे होळी आणि होळीच्या सणाचे महत्व असे की भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी होळिका अग्नीमध्ये बसली होती आणि परंतु भक्त प्रल्हादाच्या विष्णू भक्तीमुळे भक्त प्रल्हाद वाचले होते आणि होळिका अग्नीमध्ये जळून खाक झाली होती. हे सत्य आहे आणि धर्माच्या विजयाचे प्रतीक आहे. होळीच्या दिवशी सर्व लोक एकमेकांचे भेदाभेद विसरून म्हणजे भांडण तंटा विसरून एकमेकांना रंगीबेरंगी रंग लावतात आणि होळीचा उत्सव साजरा करतात. होळीचं दहन म्हणजे मनातील वाईट विचार आणि जे आपल्या मनामध्ये राग येतो, आपल्याला एक इगो असतो, तो इगो राग जाळून टाकायचा, आपला अहंकार जाळून टाकायचा अग्नीमध्ये आणि आपल्या मनाला पवित्र करणे. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. सगळं आवडलेलं आहे आणि आता मी मिस्ट्री कंपनीमध्ये जसे माणसाला रोज काम करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी मी पण निघालो होतो कामाला. तर भेटूया पुढच्या वेळेस. मित्रांनो, कंपनीत आलोय आपण आणि आता निघूया कामावर. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओ. तर आज कंपनीमध्येच आम्ही रंगपंचमी साजरी केली, कारण उद्या कंपनीमध्ये सुट्टी होती, त्यामुळे कंपनीमध्ये येऊन आम्ही रंग नाही लावू शकत. ते एक दिवस अगोदरच प्रत्येक कंपनीमध्ये अशा प्रकारे होळी साजरी केली जाते. तर आम्ही पण साजरी केली आहे. कानडे मामा यांनी रंग अवेलेबल केला आणि सर्वांनाच कलरफुल करून धन्यवाद. आणि तुम्हाला पण रंगपंचमीच्या वंदनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आता सुट्टी झालेली आहे. आज खूप वेळ झाला सुट्टी होण्यासाठी, पण गाडी येण्यासाठी खूप उशीर होता. तर चला, आज होळीचा सण आहे, आता सुट्टी झाली, तर लवकर निघूया घराकडे. तर इथं होळीचं दर्शन घेतलेलं आहे. आताच घरी आलोय कंपनीमधून आणि आता जेवणाची वेळ झाली. तर आज आहे होळी आणि आजचा बेत आहे पुरणपोळी. बघा, पुरणपोळी, भजी, कुरडई, पापड, सारे, भैया. मित्रांनो, आम्ही जेवण करतोय, तुम्ही पण जेवण करा आणि होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि इथं पिचकारी आणि रंग घेण्यासाठी आम्ही आलो होतो उद्याच्या नियोजनासाठी. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा.